तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी जे इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. आता जस्ट तुमचं 9वीचा रिझल्ट लागला असेल आणि त्यानंतर शाळेमध्ये किंवा क्लासेसमध्ये तुमचे जे 10वीचे तास आहेत ते सुरू झाले असतील. जर का तुम्हाला 9thमध्ये सपोज 70% असतील, 70% असतील कमीत कमी किंवा त्याच्यापुढे असतील, 70% पेक्षा जास्त असणारे किंवा 70% असणारे, त्यापेक्षा जास्त असणारे प्रत्येक विद्यार्थ्याला जर प्रॉपर प्लॅनिंग केलं आपण, तर त्यांना 95% पडू शकतात 10th स्टँडर्डमध्ये. पण त्यासाठी तुम्ही तशी प्रॉपर प्लॅनिंग करायला पाहिजे. आत्ता जस्ट तुमचं वर्ष सुरू होतं, त्यामुळे आत्तापासूनच जर अभ्यासाची तयारी चांगली केली आणि ज्या टिप्स मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केलं, तर नक्कीच तुम्हाला 95% मिळवणं सहज शक्य होईल. पण त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 10वी जे 10वीची जी परीक्षा आहे त्या दृष्टीनं सर्व काही माहिती तुमच्याशी शेअर केली जाईल. तर ह्या एक व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला नक्की 95% मार्क मिळू शकतात 10वीला. ओके, तर स्टार्ट करूया आपण आपला व्हिडिओ. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, जसं मी सांगितलं की नुकतंच तुमचं 10वीचं वर्ष सुरू होतं, तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करा, ह्या पूर्ण 10वी इयत्ता मध्ये तुमच्याकडे जेवढा वेळ आहे, म्हणजे तुमचं स्कूल टायमिंग असेल, त्यानंतर काही क्लासेस असतील, तर त्याच्यानंतर जो तुमचा राहिलेला टायमिंग आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं टाइम टेबल तयार करा, जे तुम्हाला डेली फॉलो करायचं आहे. तर कंपल्सरी मी सांगतोय की प्रत्येक जे 10th स्टँडर्डचे स्टुडंट आहेत त्यांनी आपलं टाइम टेबल तयार करायचं आहे. जसं तुम्हाला तुमचा वेळ शिल्लक राहतो त्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. शक्यतो मॉर्निंगचा जो टायमिंग आहे तो तुमचा, जे तुम्हाला सब्जेक्ट टफ वाटतात त्याच्या रीडिंगसाठी द्या. इव्हिनिंगमध्ये किंवा नाईटमध्ये जर तुम्ही रात्री जर जास्त वेळ बसू शकत असाल, तर तेवढा वेळ तुम्ही मॅथ्सचे कॅल्क्युलेशनसाठी करू शकता इतर वेळेमध्ये. तर तुम्हाला जसं सूट होईल त्यानुसार तुम्ही तुमचं 10वीचं पहिल्यांदा टाइम टेबल तयार करा, किंवा 10वीसाठी टाइम टेबल कसं तयार करायचं याचा एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्याशी बनवेन. पण तुमच्या टायमिंगनुसार तुम्हाला जसं सूट होईल तसं तुमचं एक टाइम टेबल फॉलो करा. दर दिवशी तुम्हाला हे टाइम टेबल तुमचं फॉलो करायचं आहे, पण काही वेळा काही कारणानं तुमच्याकडनं ते टाइम टेबल फॉलो केलं गेलं नाही, तर नेक्स्ट डे तुम्ही ते फॉलो करा. म्हणजे एका दिवशी असं होऊ शकतं की आपल्याकडनं टाइम टेबल करेक्ट फॉलो झालं नाही, तर डिफरन्स न होता आपण परत ते टाइम टेबल फॉलो करायचं आहे थ्रू आउट इयर. आणि याचा एक तुम्हाला आणखीन फायदा होणार आहे. आता 10th एक्झाम तुलनेनं सोपी आहे. जेव्हा तुम्ही 11th-12th स्टँडर्डला जेईई नीट असेल किंवा पुढे जाऊन काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, तर अशा वेळी तुम्हाला तुम्ही जे टाइम टेबल तयार करता त्याचा तुम्हाला बेनिफिट होईल. त्यामुळे आतापासूनच जर तुम्ही सवय लावली की प्रॉपर तुमचं टाइम टेबल तयार केलं 10thसाठी आणि त्यानुसार तुम्ही जर त्याचं फॉलो केलं, तर नक्कीच तुम्हाला त्याचा यूज होईल. ओके, तर हा फर्स्ट पार्ट आहे. तुमच्या जो काही तुमचा टाइम आहे तुमच्याकडे शिल्लक, त्याचं सगळ्यात पहिल्यांदा काम काय करा, तुमच्या सोयीनुसार काय करा, त्याचं टाइम टेबल तयार करा. ओके, नेक्स्ट पार्ट तुम्ही काय करायचं आहे, 9th स्टँडर्डमध्ये किंवा 9thच्या आधीच्या स्टँडर्डमध्ये तुमचे जे काही सब्जेक्ट वीक होते, म्हणजे जसं की तुम्हाला मॅथमॅटिक्स सपोज टफ जात असेल किंवा सायन्स टफ जात असेल, मे बी हिस्ट्री, जॉग्राफी, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल यातला काही घटक जर टफ जात असेल, तर त्याच्या ज्या काही मागच्या कन्सेप्ट आहेत त्या थोड्याशा आधी क्लिअर करा. कारण त्या जर तुम्हाला आल्या नाहीत, खास करून मॅथ्स आणि सायन्समध्ये, जर का तुम्हाला 9th किंवा 9thच्या आधीच्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर तुम्हाला आता पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे काय करा, काही बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत तर त्या तुम्ही 10thला आता जातच आहात, तर त्याच्या आधी त्या कन्सेप्ट काय करा, क्लिअर करून घ्या. खास करून जे स्टुडंट 10thला आहेत, अगदी मागं जायची फार काही गरज नाही, पण 9thमधले सपोज जॉमेट्री आहे, त्याच्यामध्ये काही थिअरम झाले 9thला, पण 10thला जाण्याआधी जर ते तुमचे क्लिअर नसतील, ते थिअरम आधी क्लिअर करा. सायन्सच्या काही कन्सेप्ट्स असतील तर ते कन्सेप्ट क्लिअर करा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी 10thला तुम्ही जाल त्यावेळी विदाऊट अंडरस्टँडिंग तुम्हाला ते लर्न करणं, म्हणजे न समजताच ते पाठ करणं, असं काही करावं लागणार नाही. तुमच्या आधीचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट स्टँडर्डमध्ये त्याचा बेनिफिट होईल. त्यामुळे स्टार्ट करताना 9th स्टँडर्डमध्ये ज्या ज्या काही आपल्या पर्टिक्युलरली 9th स्टँडर्ड 9वीमध्ये तुमच्या काही काही कन्सेप्ट राहिल्या असतील ज्या तुमच्या क्लिअर झाल्या नाही, त्यामुळे यूट्यूब असेल किंवा तुमचे टीचर्स असतील तर यांच्या माध्यमातून त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके, ही सेकंड मेथड, म्हणजे सेकंड पॉईंट मी सांगितला की हा शक्यतो प्रत्येकाने अगदी सगळा सिलेबस असं म्हणत नाही, पण त्यातल्या मेन कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही जर क्लिअर करून घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा. आता थर्ड पार्ट, तुम्ही जो सगळा सिलेबस आहे 10th स्टँडर्डचा, तो 10th स्टँडर्डचा प्रत्येक सब्जेक्ट वाईज जो सिलेबस आहे तो आधी क्लिअर बघून घ्या की नेमका काय सिलेबस आहे, प्रत्येकामध्ये किती चॅप्टर्स आहेत आणि प्रत्येक चॅप्टरनुसार वेटेज किती आहे, प्रत्येक सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी बघून घ्या, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत एकदा का तुम्ही ह्या सगळ्या ओव्हरऑल सिलेबस बघितला आणि तो सिलेबस बघितल्यानंतर प्रत्येकाचा
क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे, तो एक महत्त्वाचा पार्ट आहे, की क्वेश्चन पेपरमध्ये तो जो तुमचं टेक्स्टबुक आहे, त्यातले कुठले क्वेश्चन येतात मोस्टली आणि कशा प्रकारचे क्वेश्चन येतात, कुठले प्रॉब्लेम्स येतात मॅथमॅटिक्समधले, तर ते समजायला तुम्हाला मदत होईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करा, तो पूर्ण 10th सिलेबस जो आहे, तो एकदा ऑब्झर्व्ह करा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न बघायला विसरू नका आणि प्रत्येक पेपरचा क्वेश्चन पेपर पॅटर्न तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. कुठला पार्ट आहे त्या क्वेश्चन पेपरचा, की जो फार सिंपल आहे, की जो तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता आणि कुठला टाईपचा क्वेश्चन आहे, की जो तुम्हाला त्याचं प्रिपरेशन चांगलं करावं लागेल. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि 2 मध्ये जर प्रिपरेशन करत असाल, तर क्वेश्चन नंबर 4 जो आहे, तर त्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये हॉट क्वेश्चन्स येतात. तर हॉट क्वेश्चन्स बऱ्याच स्टुडंटना सॉल्व्ह करता येत नाहीत एक्झाममध्ये. तर आत्तापासूनच तुमच्या लक्षात आलं, तर प्रत्येक चॅप्टरमधल्या हॉट क्वेश्चनचं तुम्ही प्रिपरेशन करू शकता. असंच प्रत्येक सब्जेक्टमध्ये. मे बी इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला काही पार्ट असेल, तो तुम्हाला जमत नसेल आणि तो बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जातो. तर ते तुमच्या लक्षात येईल, की याच्यावर तुम्हाला फोकस करायला पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि होल सिलेबस जो आहे, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे सुरू होण्याआधी 10th किंवा आता सुद्धा वेळ आहे आपल्याकडे व्हॅकेशन्समध्ये, तर तो सगळा सिलेबस एकदा बघून घ्या. पार्ट आहे. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला ज्या तुमच्या नोट्स आहेत, तर त्या नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत. ह्या नोट्स बनवताना एक काळजी घ्यायची आहे तुम्ही, की सपोज प्रत्येक चॅप्टर वाईज पर्टिक्युलर ज्या सब्जेक्टमध्ये नोट्स बनवाव्या लागतात, जसे की सायन्स आहे, हिस्ट्री, जिओग्राफी आहे, तर यांच्या नोट्स बनवत असताना तुम्ही जो प्रत्येक क्वेश्चन आहे एक्सरसाइजमध्ये तुमचा, तर त्या क्वेश्चनचा आणि इतर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर प्रत्येक क्वेश्चनचा नुसार त्या नोट्स तयार करा. म्हणजे एखाद्या कन्सेप्टमध्ये किती पॉइंट्स तुम्हाला लिहायचे आहेत, की जेणेकरून तुम्हाला फुल मार्क्स मिळतील त्याचे. तर त्यानुसार तुमच्या नोट्स बनवा. एकदा का तुम्ही नोट्स तयार केल्या, तर एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये तुम्ही काय त्याच्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे, तर ते तुम्ही जे ॲन्सर तयार केले ते एकदा क्रॉस चेक करा तुमच्या टीचर्सच्या मदतीने, की जेणेकरून काय होईल, त्या क्वेश्चनच्या ॲन्सरसाठी जेवढा पार्ट सफिशियंट आहे, तेवढा तुम्ही तुमच्या ॲन्सरमध्ये नोट केलाय का ते बघा. जर का त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा पॉइंट्स ॲड करायचे असतील, तर टीचर्स तुम्हाला सजेस्ट करतील, की या नोट्समध्ये हे पॉइंट्स तुम्ही ॲड करायला पाहिजे. ओके. तर बोर्डाला ऐन वेळेला पॉइंट आठवून लिहिण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं, ह्या नोट्स आधी आपल्या तयार करायच्या. ह्या नोट्स तयार करत असताना पूर्णपणे टेक्स्टबुकवर तुम्ही टेक्स्टबुक मधले जे पॉइंट्स आहेत ते कव्हर करायचे. कारण बोर्डचे जे आन्सर शीट असतात, त्या बोर्डच्या आन्सर शीट ह्या तुमच्या ॲज पर टेक्स्टबुक, टेक्स्टबुकमध्ये जे काही तुमचं आन्सर आहे त्यानुसार असतात. ओके. त्यामुळे जास्तीत जास्त टेक्स्टबुक प्रिफर करा आणि त्यानुसार तुमचे आन्सर्स तयार करा. पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बोर्डला उद्या जे क्वेश्चन येणार आहेत, पॉसिबल क्वेश्चन, तर जेवढे काही पॉसिबल क्वेश्चन आहेत, त्या प्रत्येकाचे तुम्ही आन्सर्स लिहा. ते तुमच्या टीचरांच्याकडून क्रॉस चेक करा आणि अशा नोट्स तुमच्या ॲट द एंड ऑफ इयर तुमच्याकडे असल्या पाहिजेत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक्झाम फेस करणार, त्यावेळी तुम्ही तुमचे प्रिपेअर्ड आन्सर असले पाहिजेत. म्हणजे एकदा का तुम्ही त्याची रिव्हिजन केली, की तुम्ही एक्झामला जाऊ शकता. त्यामुळे प्रॉपर तुमच्या नोट्स बनवा आणि त्या क्रॉस चेक करून घ्या. नेक्स्ट पॉइंटमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे, की तुम्ही जे काही तुमचे चॅप्टर आहेत, जे जे लेसन आहेत तुमचे मॅथ्स असतील, सायन्स असतील, हिस्ट्री, जिओग्राफी असतील, लँग्वेजेस असतील, तर ते लेसन स्कूलमध्ये किंवा तुमच्या व्हॉटएव्हर क्लासेसमध्ये जे होतात, तर ते लेसन होण्याआधी तुम्ही सपोज उद्या एखादा चॅप्टर स्टार्ट करणार आहे तुमच्या स्कूलमध्ये, ए-बी-सी कुठलाही चॅप्टर असेल तो स्टार्ट करणार आहे, तर त्याच्या आधी तो रीड करा. म्हणजे एक्झाम सॉरी उद्या लेक्चरला जर तो टॉपिक होणार असेल, तो पॉइंट जर कव्हर होणार असेल, तर तो आधी रीड करा. आणि त्याच्यातले असे पॉइंट्स काढा, की जे फार सिंपल आहेत, जे तुम्ही स्वतः रीड केले तुम्हाला समजले. ओके. पण असे काही पॉइंट्स असतील, की जिथे तुम्ही स्वतः रीड केलं, पण तुम्हाला ते अंडरस्टँडिंग झालं नाही. म्हणजे आधी रीड केल्यामुळे काय होईल, ती कन्सेप्ट आधी वाचल्यामुळे काय होईल, तुम्हाला लक्षात येईल, की टेक्स्टबुकमधला पुस्तकातला हा पार्ट आहे, तो डिफिकल्ट आहे, हा सिंपल आहे. ओके. हा थोडा कठीण आहे, हा सोपा आहे. तर जो सोपा आहे तो तुम्ही वाचून तुम्हाला समजला. पण जो पार्ट तुम्हाला समजलेला नाहीये, तो तुम्ही लेक्चरच्या वेळी त्यावेळी अधिक लक्ष द्या किंवा ज्यावेळी तो शिकवला जाईल, त्यावेळी तुम्ही लक्ष तर द्यालच, पण त्याही वेळी जर नाही समजलं, तुम्ही तुमचे डाउट्स त्यावेळी क्लिअर करू शकता. म्हणजे पर्टिक्युलर तो पॉइंट आला, की जो सगळ्यात तुम्हाला रीडिंग केल्यावर, आदल्या दिवशी रीडिंग केल्यावर तुम्हाला कळालं, की हा पॉइंट थोडा चॅलेंजिंग आहे. तर मग आपण लक्ष देऊया आणि त्याच्यात जे डाउट्स असतील ते क्लिअर करूया. एकतर डाउट तुम्ही मेन क्लासमध्येच विचारू शकता, तुमच्या लेक्चरमध्येच विचारू शकता किंवा तुम्ही पर्सनली तुमच्या टीचरला भेटा आणि त्या वेळी त्या ज्या कन्सेप्ट आहेत तुमच्या, तर त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा. ओके. तर तुमच्या थोडक्यात या पॉइंटमध्ये काय बघितलं आपण, की नेक्स्ट लेक्चरला जे लेसन होणार आहे, तो आधी रीड करा तुम्ही आणि त्याच्यातला जो डिफिकल्ट पार्ट आहे, तो तुम्ही लेक्चरला लक्ष द्या, की जो तुम्हाला जस्ट रीडिंगमध्ये सुद्धा अंडरस्टँडिंग झालेला नाहीये. ओके. आता आणखीन एक महत्त्वाचा पार्ट ह्याच्यामध्ये येतो, की तुम्ही काय करायचं प्रत्येक चॅप्टर वाईज, जर का तुम्हाला स्वतः जर शक्य असेल तर स्वतः किंवा तुमच्या टीचर्सच्या हेल्पने काय करा, की चॅप्टर वाईज तुम्हाला क्वेश्चन पेपर अवेलेबल होत आहेत का बघा. आणि
आणि प्रत्येक चॅप्टर वाईज समजा तुमचं एक चॅप्टर क्लिअर झाला, तर त्या चॅप्टरवर तुम्ही काय करा, ती एक टेस्ट आहे, ती टेस्ट तुम्ही द्या. ओके. जर तुम्हाला स्वतः ती टेस्ट प्रिपेअर करणं जमलं किंवा स्वतः अवेलेबल करणं जमलं तर ठीक आहे. नसेल तर तुम्ही काय करा, टीचरांची हेल्प घ्या. त्या टॉपिकवर तुम्ही एक काय करा, टेस्ट त्यांच्याकडून मागवा त्या पर्टिक्युलर टॉपिकवर आणि ती तुम्ही काय करा, ती अटेंड करा. ओके. तर ती अटेंड केल्यानंतर त्याच्यामध्ये काही एरर्स असतील तर ते टीचर तुम्हाला डिस्कस करतील आणि सांगतील की तुमच्या ॲन्सर्समध्ये काय एरर आहे ते तुमचे क्लिअर होऊन जातील. आता सगळ्यात शेवटचा पॉइंट सांगतो. या पॉइंटसाठी तर तुम्हाला नक्कीच तुमच्या टीचर्सना भेटायचं आहे. जे क्लासमध्ये असतील किंवा स्कूलमध्ये, पर्टिक्युलरली स्कूलमध्ये, कारण स्कूलच्या टीचरांनाच जे बोर्डचे पेपर आहेत ते चेक करायला येत असतात त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे बोर्डची ॲन्सर शीट नेहमी राहते त्यांच्याकडे. जी बोर्डची ॲन्सर शीट आहे की ज्या म्हणजे टीचर्स ज्यावेळी पेपर चेक करतात बोर्डचे, त्यावेळी कुठल्या क्वेशनला किती मार्क द्यायचे, तर याचं एक काय असतं त्यांच्याकडे ॲन्सर शीट असते. ती ॲन्सर शीट काय करा तुम्ही, त्या सब्जेक्ट टीचरांना भेटा आणि ती ॲन्सर शीट तुम्हाला अवेलेबल होते का बघा. तर ती तुम्ही काय करू शकता, ती रेफर करू शकता, की प्रत्येक क्वेशनला कुठल्या पॉइंटला मार्क असतो आणि काय त्याच्यामध्ये आपण लिहिणं गरजेचं असतं. किंवा तुम्ही टीचरांना सजेस्ट करू शकता, की तो जो क्वेशन पेपर आहे, सॉरी ॲन्सर शीट आहे त्याची, ॲन्सर की आहे प्रत्येक क्वेशन पेपरची जी ॲन्सर की आहे, तर ती ॲन्सर की ती तुमच्याशी डिस्कस करते. त्यामुळे अशी बोर्डची जी ॲन्सर की आहे, जे टीचरांना चेक करण्यासाठी प्रोव्हाईड केली जाते बोर्डकडून. त्यानुसार त्यांना कळतं की कुठल्या क्वेशनला किती मार्क द्यायचे. तर ते तुम्हाला त्याच्यातून कळेल आणि ती ॲन्सर की तुम्ही काय करा, टीचरांच्याकडनं मिळवा आणि ती रेफर करा तुमच्या प्रत्येक एक्झाममध्ये. ओके. जर का तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्यात आणि आत्तापासून म्हणजे आता इयर स्टार्ट होतंय, तर बरेच स्टुडंट काय करतात, की ज्यावेळी दिवाळीनंतर जो आहे तो काय करतात, अभ्यास वाढवतात आणि मग सगळ्याच सब्जेक्टचं त्यांना प्रेशर येतं. तर उलटं करा. आता जी तुमची सुरुवात आहे, त्या वेळेत तुम्ही जास्त अभ्यास त्याचा म्हणजे अभ्यासाची तयारी जास्त करा. मग जसं-जसं एक्झाम शेवट येईल, तसं-तसं तुम्ही अ, त्याला बॅलन्स करू शकता. पण आता तुम्ही काहीच केलं नाहीत आणि नंतर सगळं कव्हर करायला गेलात, तर कदाचित तुम्हाला ते अ, तो जो सगळा सिलेबस आहे तो कव्हर करता येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा, की कुठलीही प्रॉपर मेथड न करता तुम्ही कदाचित 10th स्टँडर्डला चांगले मार्क मिळवू शकाल. पण पुढच्या ज्या एक्झाम्स आहेत, त्यावेळी मात्र तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे अशा एक्झामला फेस करताना. ओके. थँक